एका जाण्याने अनेकांना नवं आयुष्य मिळू शकतं आणि हे केवळ शब्द नाहीत, पुणे विभागाने ते प्रत्यक्षात दाखवून दिलं आहे. म्हणून तर अवयव दानात पुणे राज्यात आघाडीवर असून शेकडो रुग्णांना नवजीवनदान मिळालं आहे. चला तर जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण बातमी. नमस्कार, मी सृष्टीसाठी तुम्ही पाहताय न्यूज डॉट्स. राज्यात म्हणोत्तर अवयव दानाच्या क्षेत्रात पुणे विभागाने भक्कम आघाडी घेतली असून मानवी संवेदनशीलतेचा आणि सामाजिक जबाबदारीचा आदर्श घालून दिला आहे. गेल्या वर्षभरात राज्यात एकूण 153 जणांचे मरणोत्तर अवयवदान झाले. त्यापैकी तब्बल 79 दाते एकट्या पुणे विभागातील होते. या अवयवदानामुळे थेट 207 गरजू रुग्णांना नवं जीवन मिळालं आहे. ही बाब केवळ आकड्यांची नाही, तर आशा, करुणा आणि माणुसकीची कहाणी सांगणारी आहे. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर असे 4 विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र कार्यरत आहेत. यामध्ये पुणे विभाग सर्वाधिक अवयव दान करणारा विभाग ठरला आहे. पुण्यानंतर मुंबई विभागात 53, नागपूर विभागात 16 आणि छत्रपती संभाजीनगर विभागात 5 मरणोत्तर अवयवदान झाले. गेल्या 4 वर्षांपासून अवयवदानाची संख्या सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे, जे समाजातील वाढती जागरूकता दर्शवते. पुणे विभागातील दात्यांपैकी 28 जणांचा मृत्यू अपघातामुळे झालेल्या मेंदू मृत्यूनंतर झाला, तर 51 जणांचा मृत्यू आजारपण किंवा इतर कारणांमुळे झाला होता. एकूण दात्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण 72% असून महिलांचे प्रमाण 28% आहे. या दात्यांकडून 117 मूत्रपिंडे, 67 यकृत, 13 फुफ्फुसे, 4 हृदय तसेच काही संयुक्त अवयवांचे प्रत्यारोपण यशस्वीपणे करण्यात आले. विशेष बाब म्हणजे यावर्षी ऑस्ट्रेलियातून सुट्टीसाठी भारतात आलेल्या एका महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. या घटनेमुळे अवयवदानाबाबत जागतिक पातळीवरील जागरूकतेचंही दर्शन घडलं. कोल्हापूर, सांगली, सातारा, अहिल्यानगर, सोलापूर, नाशिक, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पुणे विभागाने या कार्यात मोलाची भूमिका बजावली आहे. एका व्यक्तीच्या अखेरच्या निर्णयामुळे 7-8 जीव वाचू शकतात, हे पुणे विभागाने पुन्हा सिद्ध केलं आहे. आता प्रश्न इतकाच आहे की या गोष्टीचा आदर्श आपण घेणार आहोत का आणि अवयवदानाचा निर्णय घेऊन नवी दृष्टी देण्यात आपलं योगदान देणार आहोत का? तर आता यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.